दशरथ पाटील सर, धन्यवाद. या ठिकाणी जबरदस्त सामना. आवाज रे आवाज. हॅलो, ओके, थँक्यू. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल पुन्हा एकदा सावट पावसाळी, नाही तर उद्या पण मॅच होणार नाही. तर सामना राहील 5 षटकांना. दोन्ही संघाला विनंती करतो, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. KJN कामोटे जोई नौपाडा असे ही प्रीमियर लीग वर्ष 5वे भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट साईप्रीत यांच्या माध्यमातून, तसेच आमच्या समवेत साऊंड सिस्टम अतिशय भन्नाट, जबरदस्त व्यासपीठ. तर मातोश्री धाबा नाणे संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आणि निमंत्रण नेवतात. धावत दिले प्रतिस्पर्धी संघ चेतन गोवारी विरुद्ध परेश मात्रे. स्वराज 11 आणि मातोश्री धाबा असा हा सामना असेल. चला गेम जरा चालू करा प्लीज. कामोठे गावचे सुपुत्र किशन म्हात्रे यांचं सुद्धा या सर्व स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आणि हा पहिला चेंडू पुण्याचा चांगला चेंडू, तितक्या सपाने चेंडू कव्हरच्या दिशेनं. आणि या ठिकाणी 2 धावा मिळते. संघाची धाव संख्या 2 वर. बिनबाद 2 टू फॉन. मातोश्री धाबा विरुद्ध विपक्ष बनाम प्रतिस्पर्धी. एक रंगतदार सामना, 2 टोळक्यामधील आमने सामने. आणि हा चांगला चेंडू अप्रतिम दिले. थोडासा फंबल झाला. बघूया चेंडू गेला लेगच्या दिशेनं. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 2 वर, 3 वर. कारण पहिल्या चेंडू 2 धाव आल्यानंतर 1 धाव, म्हणजे स्ट्राईक रोटेट करताय. संघाची धाव संख्या बिनबाद 3. जबरदस्त ऑफ ड्राईव्ह चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होईल. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 4 वर. 3 चेंडू फेकून झाले. संघाची धाव संख्या 4 वर. आणि बॅकवर्डला गेला, पुन्हा पंच केला. बघूया अतिशय चांगला फटका, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. धावा मिळते 4. जबरदस्त क्लासिकल फटका, तंत्रशुद्ध फटका, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये धाव संख्या वृद्धिंगत होते. संघाची धाव संख्या 8 वर. राईट आर्म ऑफ द विकेट, ऑन साइड आणि ऑफ साइड. जबरदस्त झोन. आणि परत एकदा 4 धावा मिळते. संघाची धाव संख्या झाली 12 वर. चांगली सुरुवात, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. किरण बिनबाद 12, 12 फॉर नन. आणि हा शॉर्ट पे चेंडू टायमिंग व्यवस्थित आहे. चेंडू शॉर्ट मिड विकेटला. फक्त 1 धाव मिळते. 100 कुछ नाही. संघाचा टोटल स्कोर झाला 13 वर. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात 6 चेंडू आणि 13 धावा. एक चांगली सुरुवात, संयमी सुरुवात. बिनबाद 13. मातोश्री ढाबा आणि परेश स्वराज. जर बारक्या कांबळे सामना जिंकतोय किंग ऑफ कामोटे, तर सोनू पाटील यांचा संघ आतमध्ये येईल.
जर बारक्या कांबळे यांनी दरवाजा बंद केला सोनू पाटील बाहेर. म्हणजे सगळा याचा पायपोस त्याचा, मग याची तंगडी त्याच्या तंगडीत. सोनू पाटील बारक्या कांबळे गजानन गोवारी. +40 राईट आर्म राऊंड द विकेट. येस. आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू. सदोष मारा, स्वैर मारा, सुमार मारा, एक धावेचा इशारा, एक धाव मिळेल. अवांतर धाव संख्येत पहिली एक्स्ट्रा, पहिली अवांतर संघाची धाव संख्या 14 वर. बिनबाद 14. गजानन गोवारी राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा चेंडू पुन्हा आउटसाइड द ऑफ स्टंप. येस. आणि हा शेल डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग. आणि हा शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेला असता, जर स्क्वेअर कट गेला तरी हा चेंडू कनेक्ट असता, परंतु सर्व अक्रॉस दी लाईन खेळून जमणार नाही. बघूया प्लीज. आणि हा पुन्हा ऑन साईडला चेंडूचा डीप मिड विकेटला. आणि फलंदाज बाद. लाजायचं नाही अगं मानवा, लाजायचं नाही. येऊन बस बाजूला, अगं येऊन बस बाजूला. माझ्या प्रीतीच्या फुलं ग, सांग आता कसं वाटतंय तुला, सांग आता कसं वाटतंय तुला, सांग आता कसं वाटतंय तुला. मांडवा ठाई. जे जेवलेत मातोश्रीवर त्यांना विचारा कसं वाटतंय. नवीन वंडाऊनचा फलंदाज. पहिली विकेट तंबूच्या दिशेनं मरगस्त. पहिल्या विकेटची गोची काशी लोचा. विक्रांत पाटील नवीन फलंदाज. ने 4 धावा. यस. बॅकफुटला गेला, पंच केला, अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर कट, 4 धावा मिळते. ना 18 वर 18. आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ. यस. गजानन गोवारी यांचा पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू भरकटलेला मारा. दुसरी एक्स्ट्रा, दुसऱ्या अवांतर संघाची धाव संख्या 19. एक बाद 19. 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि हा पुन्हा फ्लिक केला चेंडूला. यस. शॉर्ट फाईन लेगला, अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. अन्यथा हा चौका झाला असता, कारण आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव मिळते. टोटल स्कोर झाला 20 वर. एक बाद 20. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. KJN कामोटे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2021 चा भव्य शानदार आयोजन. पर्व 5वे. आणि हा शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, लास्ट डिलिव्हरी इन दी सेकंड ओव्हर. मिस्टर गजानन गोवारी 40+. दमदार स्ट्रोक. यस. काय क्लास फटका. बॅकवर्स पहिले तोलून मापून पॅरेलल म्हणजे समांतर षटका. डाल के बंबू डाल के, बंबू डाल के, बंबू डाल के बारीक फुटना जी, फिर रात को आनंद लुटना. डाल के बारीक फुटना जी, फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक फुटना जी, फिर रात को आनंद लुटना. बंबू डाल के बारीक फुटना जी, फिर रात को आनंद लुटना. तर 12 चेंडूने संघाची धाव संख्या 26. म्हणजे प्रति षटकामागे 13 धावा. म्हणजे पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 13. टोटल 12 चेंडू आणि 26 धावा. जबरदस्त इक्वेशन समीकरण. 12 balls have been bowled. Total score is moving 26 for the loss of 2 wickets. 2 बाद 26. नवीन गोलंदाज चेतन गोवारी या संघाचा कॅप्टन, ज्याचं दुसरं षटक पहिल्या षटकात जरी 13 मोजल्या. बघूया या षटकात मात्र कमबॅक करावा लागेल.
दुसऱ्या षटकात 13, पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 13. चेतन गोवारी तयार. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. पहिला चेंडू मीडियम पेसर आणि हा पहिला चेंडू. यस, अप्रतिम डिलिव्हरी, डोक्याचा वापर केला. बघूया पुन्हा एकदा. अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा, बेछूट मारा, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आणि बॅटची काढी. तर चेंडू जाल पॉईंटच्या दिशेने बॅकवर्ड गेली आणि पॉईंट यांच्यामधून एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला बघूया 27-27, 2 7. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. विक्रांत आणि हा डॉट बॉल. विक्रांत. तर नितेशजी पंडित या गुजराती माणसानं आपल्याला पोऱ्याला इंग्लिशमध्ये फॉरेनहून एक बाई आणली. 1 महिना झाला, 2 महिना पोरे इंग्रजी, बाई गुजराती शिकली, पोरे शिकला नाही. आणि पुन्हा एकदा यस, काय गोलंदाजी बघूया. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, बॅटची कड घेऊन चेंडू गेला. शॉट थनमॅनला पुन्हा एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला 28, 2 बाद 28, 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मातोश्री धाबा विरुद्ध स्वराज. एकीकडे परेश म्हात्रे, दुसरीकडे चेतन गोवारे. असा हा विद्यमान सामना. 2 टोक्यामधील यादवी, कलगीतुरा, रश्शिकेच, खडाजंगी, घमासान, धुमशान, काटे की टक्कर, कडा संघर्ष, कडा मुकाबला. दोन्ही संघ आमने सामने, घोडा मैदान जवळ. तिसरं षटक, पुढचा चेंडू, राईट आर्म होता विकेट. आणि हा पुण्याचा क्लास फटका. यस, काय तंत्रशुद्ध फटका, दर्जेदार फटका, शास्त्रोक्त फटका आणि मिळतील या 4 धावा. साया देखणी लैराव चिकनी शेजारची ही सखू टोपीवाला धोतरवाला भैया गंगीवाला दाबून बघतोय चिकू टोपीवाला धोतरवाला. संघाचे धावसंख्या 32, 32. आणि हा पुण्याचा दल, काय फटका पुन्हा एकदा. यस, अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. पहिला लॉंग ऑफ ड्राईव्ह, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह. क्लास फलंदाजी. बया ड्रायव्हर चढलाय ग कंडक्टर बाकी हाय. तर आता नवीन गाड्या आहेत बघूया, याला कंडक्टरची गरज नाही, ड्रायव्हर पुरेसा आहे. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36, म्हणजे पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 13, नंतर 10 धावा. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन. चांगला स्कोर बघूया. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत. नवीन गोलंदाज विजय राणा, मागच्या सामन्याचा हिरो, ज्याने 42 धावांच्या अंदाधुंद मॅरेथॉन इनिंग साकारली होती, तोच हा गोलंदाज. लॉंगॉन सीमारेषे लगत बघूया. डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड गली, शॉट थर्ड मॅन, शॉट पॉइंट, एक शॉट कव्हर, आक्रमक क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केला बघूया. काय टायमिंग, बेमिसाल टायमिंग, विलक्षण फटका, चमत्कारिक फटका, स्तुत्य फटका, रममान फटका, मॅग्निफिशियंट सिक्सर. संघाची धावसंख्या 42, 42. जबरदस्त धावसंख्या, कमाल धावसंख्या, अधिकतम उदंड, व्यापक, अपरिमित धावसंख्या, धावांचा उकडा, लकडा, तगादा, पैदा, धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची बरकत, धावांची गंगा जेली, धावांची गटार गंगा. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क, राईट आर्म होता विकेट. आणि हा पुन्हा एकदा तंत्रशुद्ध फटका, परंतु धाव मात्र एकच मिळेल बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज झाली भेळ लावलं रक्ताळ
रटाळ खेळ कलियुगात झाली भेळ लावलं रटाळ चाल खेळ बघा बघा कसं हे कलियुग आलं, ऐकावं जे जे ते धन्यवाद टीचर, धन्यवाद. बघूया कारण कुठल्याही झाडाला कुठलंही फळ घेता येतं. बघूया कारण संकरण हायब्रिड आणि नवीन फलंदाज दैवात. हो बॅटची कड आणि हा मला वाटतं चांगला चेंडू तितक्या सफाईने शॉर्ट थर्मेला चेंडू झाला असता नक्कीच हा चौकार गेला असता. अतिशय चांगली फिल्डिंग. एक धाव मिळेल संघाचा टोटल स्कोर जाऊन पोहोचला. बघूया 3 बाद 43 43 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 43 2 बाद 43. कारण सामना काही विकेटवर नाही, सामना आहे सुपर ओव्हर. जर सामना टाय झाला काही ठिकाणी कंपल्सरी चेसिंग, काही ठिकाणी बॉल आउट. चौथा षटक आगामी चेंडू आणि हा पुलटा चेंडू पुण्याचा जबरदस्त टायमिंग, बेमिसाल टायमिंग. शुभ मंगल झाल्यावर मंगला अग शुभ मंगल झाल्यावर मंगला बांधू खंडाळ्या घाटात बंगला आपल्या प्रीतीचा खेळ हा रंगला. 49 49 1 runs required for 50. आणि हा दिशाहीन चेंडू येस आउटसाइड द ऑफ स्टंप. खराब चेंडू दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा, 1 धाव मिळते म्हणजे तिसरी एक्स्ट्रा पंगाचा टोटल म्हणजे अर्ध शतक 50. 2 बाद 50 जबरदस्त नॉकआउट. मॅग्निफिशियंट स्कोर, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग फ्रॉम स्वराज. परेश म्हात्रे यांचा संघ बाजूला चेतन गोवार यांचा मातोश्री ढाबा. आणि हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक मध्ये या षटकात हा म्हणताय 6 धावांसाठी 56. काही सांगून मेरी बर्बादी घे सुन मेरे अमीन दीदी काही सांगून मेरी बर्बादी घे सुन मेरे अमीन दीदी. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. बॉल द्यायचा प्लेज. आयोजन कमिटी मग अशी व्हॉट्सअपवर एक मेसेज आलाय. तिथे सरांनी दाखवला की मास्कचा वापर हा चड्डीसारखा करा. सर्वांसमोर काढू नका. भोग पडेला मास्क घालून रोजच्या रोज मास्क बदला. म्हणजे चड्डी कशी आपण रोजच्या रोज बदलतो तसे मास्क बदला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल. तर 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या झाली 58-58. आणि उर्वरित संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक, हाणामारीचे षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. 6 चेंडू बाकी, 6 बॉल टू गो. संघाची धाव संख्या 24 चेंडू आणि 58 धावा 58 आफ्टर 24 डिलिव्हरीज. 4 षटक 14 चोक 56 म्हणजे 14.5चा स्क्रीन रेट. 14.50 उर्वरित 6 चेंडू बाकी. आणि शेवटचा गोलंदाज असेल मातोश्री धाबा संघाचा नवीन गोलंदाज, नवीन मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. बॉलिंग मार्को तयार अंकित गोवारी, पंडित गोवारी. पहिला चेंडू तयार. राईट आर्म राऊंड द विकेट.
आणि हा चेंडू रिव्हर्स ससोड आणि हा मिळते 4 धावा. यस, समय सुचर फटका, समयबद्ध समर उचित तंत्र शुद्ध फटका, मॅग्निफिशियंट राईट. 4 मिळतील धावा. संघाची धावसंख्या झाली 62 म्हणजे 62 धावा. एक जबरदस्त टार्गेट. मगाशी होते 82 धावा. आजच्या दिवसातला जो उच्चांक होता मेजर धावसंख्या, कमाल धावसंख्या. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये जर अजूनही 20 धावा आल्या तर नक्कीच, कारण विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. अरे तो सांबा जेवला का नाही? आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा सलग दुसरा चौकार. यस, अतिशय खराब चेंडू, दिशाही म्हणजे अवकोट टप्प्याचा होता. पुरेपूर फायदा उचलला. सलग दुसरा रिव्हर्स स्वेप. गावात बामण ढाबात बायाला धरले भूतानी. अग सांगवी गावात बामण ढाबात बायाला धरले भूतानी. हन बायाला धरले भूतानी, तिला नदीत पाडले भूतानी. बायाला धरले भूतानी, तिला नदीत पाडले भूतानी. धन्यवाद. 66 6 वर्ष, उर्वरित 4 चेंडू बाकी. सहा वर्ष दोन्ही चौकार बघूया. राईट आर्म पंडित गोवारी आणि बॅटची कड घेतली बघूया. टायमिंग जमत नाही व्यवस्थित. पुन्हा एकदा चाईल डिपेश गलीच्या दिशेनं. पुन्हा एकदा खराब. 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 68. 3 बॉल्स टू गो. 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार आले तर टार्गेट नक्कीच क्रॉसेबल होईल. आणि हा पुलटा चेंडू पुन्हा एकदा फायदा उचलला. येस, हा खुराक होता. वाढवून घ्या, एकुलता एक झाडाचा लेक, प्रमोशन त्याचं वाढवून घ्या. अहो चढवून घ्या बाई, चढवून घ्या माझ्या गड्या. तर परेश याची 30 धावांची. आणि ह्याचे मग बॅट पहिल्यांदा फिरले नाहीत. आणि हा देखील चौका झाला असता. पुन्हा एकदा परेश फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 73. 73. फक्त इनिमिन 1 चेंडू बाकी मोठे. आणि हा वाईटचा इशारा. धाव संख्या 74. 74. 15 75. जर हा डॉट गेला म्हणजे बरोबर 15 प्रतिषटकामागे स्कोर होईल. तर 1 धाव बघूया. दुसरी धाव. तर टोटल 76 आणि 77 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. डीजे डीजे बघूया. नंतरचा सामना होईल तो 2 मातब्बर संघामध्ये. तर मी विनंती करतो या टॉस बॉक्स मध्ये यायचा. प्लीज आगामी लढत आरके डीके सचिन गोवारी प्लेज. आपण दोन्ही संघाचे कॅप्टन या प्लेज. आणि या सामन्याचे नाणेफेक आमचे सन्माननीय प्रमुख अतिथी किंग ऑफ कामोटे बारक्या कांबळे सचिन गोवारी. बारक्या कांबळे कुठं आहे? तर नेक्स्ट इनिंगसाठी विनंती करतोय आमचे अतिशय महाराष्ट्र फेम शिवव्याख्याते थोर सूत्रसंचालनकार शब्द सम्राट हमचे सन्माननीय नेतेजी पंडित प्लीज कम ऑन द माइक्रोफोन. दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. हेलो हेलो जी. कसं तरी
धन्यवाद डीजे मास्टर. गावच्या यात्रा उत्सव जत्रा असतील तर कामोठे काय, जुई काय, नौपाडा काय, जोपर्यंत कव्वाल्यांचा जंगी सामना नाही तोपर्यंत यात्रोत्सव हा साजरा होत नव्हता. आनंद शिंदे, प्रल्हाद शिंदे असे कित्येक शिंदेशाही घराण्यातील दिग्गज गायकांनी आपलं मनोरंजन केलं. प्रीमियर लीग ही जत्राच आहे, यात्राच आहे, आनंदाचा उत्सव आहे आणि या आनंदाच्या उत्सवाला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 5व्या पर्वातील KJN प्रीमियर लीग 2021 रणकंदन. मैदानावरती सुरू असणारा सामना मातोश्री ढाबा विपक्ष स्वराज 11 परेश म्हात्रे व चेतन गोवारी यांच्यामध्ये ही लढत होती. नाणेफेकीचा कौल बारक्या कांबले किंग ऑफ कामोठे व RKDK 11 सचिन गोवारी लेजंड खेळाडू यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल. कामोठेचे सुपुत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल टॉस बॉक्समध्ये असेल, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असेल. तिथं असणाऱ्या भगवा ध्वजावरती माझा अखंड अर्थात स्थितीचा निर्धारू आणि म्हणूनच किसन म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला. सचिन गोवारी यांच्याकडे नाणेफेकीचा कौल गेला. मला वाटतोय ज्याचे नशीब इतर मैदानांवरती बलत्तर असतायत का बारक्या कांबळे यांच्याबद्दल कित्येक मैदानांवरती मी म्हटलेलं आहे की मैदान कोणताही असो धुरला फक्त भाईच उडवणार. या वेळेला मात्र तो आपल्या मैदानावरती शांत तोफेसारखा इथं खेळ करताना नाणेफेकीचा एक कौल बारक्या कांबळेकडून जरी गेला असेल निर्णय समजला जाईल तोपर्यंत इथं मातोश्री ढाब्याची सलामीची जोडी मैदानावरती येताना दिसतोय. पायचं लक्ष असणार आहे 30 चेंडू आणि 77 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्रचंड मोठं लक्ष आहे, खूप मोठं लक्ष आहे आणि ते लक्ष साध्य करायचं असेल तर या वेळेला मातोश्री ढाबा या टीमला मोठे फटके लांब पल्ल्याच्या गाड्या गाठाव्या लागतील. मानसरोवरती येणाऱ्या लोकल गाड्यांवरती बसून चालणार नाही तर मोठ्या जलद गतीच्या गाड्या आपल्याला पकडाव्या लागणार आहेत. पाहायचं आहे अतिथी कक्षामध्ये मातोश्री ढाब्याचे टीम ओनर टीम पॅकर विनायकराव म्हात्रे यांचंही आगमन आहे. त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत त्यांना की हा सामना जिंकल्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळचा अल्प उपहार स्नॅक खाण्यासाठी आपल्याला ढाब्यावरती जावं लागेल आणि आजच्या या प्रतियोगितेतील एक उत्तम खेळ मैदानावरती पाहायला मिळेल तो म्हणजेच मातोश्री ढाबा व त्याचबरोबर स्वराज 11. क्वालिफाईड पंच या वेळेला चेतन सागर पाटील आणि त्याचबरोबर सुलक्षण अर्थात लारा यांच्या माध्यमानं हा संपूर्ण सामना परीक्षित केला जाईल. मैदानावरती माझ्यासोबत गुणलेखक प्रतीक चिपलेकर आणि त्याचबरोबर आमच्यासोबत साथी कॉमेंटेटर्स हास्याच्या दुनियातील राजा माणूस समालोचनाचा आणि म्हणूनच दशरथ पाटील यांचं नाव घेतलं जातोय. आज दिवसभरात माझ्या तरुणांना प्रीमियर लीगला समालोचन करताना आनंदाच्या मिश्किल सागरात घेऊन जाणारे पोहण्यासाठी दशरथ पाटील. तर गोलंदाजी मार्कवर तोच दैवत माझ्या संबंध अखंड हिंदू संस्कृतीचे दैवत अतिथी कक्षाच्या समोर तर मैदानावरती स्वराज 11चा दैवत गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. वैयक्तिक पहिलं लेफ्ट आर्मवर द विकेटनं मारा करतोय. या वेळेला मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिला आणि पहिल्या चेंडूवरती अक्षय यानं 1 धावसंख्या पलून काढली. 76 धावांचा आता पल्ला गाठायचा आहे. चेंडू शिल्लक असणार आहेत फक्त आणि फक्त 30. जिंकणारे काही वेगळं करत नाहीत, ते इतरांपेक्षा म्हणजे प्रतिस्पर्धींपेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवतायत. तेच करावं लागेल मातोश्री ढाब्याला. चेतन गोवारी स्वतः कर्णधार फुलटॉस चेंडूला कडा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच सागर हेरतायत अवांतर घोषित करतायत, स्वैर मारा घोषित करतायत. या स्वैर मारे सोबतच गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या गोलंदाजाचा एक अवांतर चेंडू पडतोय धावपट्टीवरती. 1 धावसंख्या प्रतिस्पर्धी टीमला देतोय. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 2च्या घरात. आणि म्हणूनच कोणतेही स्वप्न असो साकार करण्यासाठी जर आपल्याच माणसांचे छळ करावे लागत असतील तर ते करू नयेत. हे शिकावं लागेल आपल्याला प्रीमियर लीगच्या माध्यमानं. जुई काय, नौपाडा काय आणि कामोठे काय एका नाण्याच्याच बाजू आहेत आणि म्हणूनच बंधुप्रेम या मैदानावरती आपल्याला कामोठे, जुई व नौपाडा यांच्यामध्ये या मैदानावरती पाहायला मिळतोय. खेळाडू कोणत्या टीमचा, टीम पॅकर कोणते, गाव कोणता हे महत्त्वाचं नाही तर इथं खेळ महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच 5व्या वर्षात पदार्पण करतोय. दशरथ पाटील सरांनी सांगितलं की या प्रतियोगितेतील विजेत्याला रोख रक्कम 1 लाख रुपयाची धनराशी दिली जाईल. एवढ्या मोठ्या स्पर्धेची रक्कम ही खऱ्या अर्थानं मोठ्या ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंट्समध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही. याचं कर्तृत्व, याचं नेतृत्व त्या अर्धाकृती पुतळ्यात असणाऱ्या माझ्या दिबा पाटील साहेबांना जातोय.
खारघरकडे दिसणाऱ्या उंचच उंच इमारती पाहिल्या, कामोठेमध्येही होऊ लागल्या. वी मेक सिटीत शहरांचे शिल्पकार म्हणून सिडकोनं विकास होऊ घातला आणि 1995चा कामोठे आणि आता 2021चा कामोठे याच्यामधील अंतर प्रचंड फार मोठी दरी पडली गेली. दुसरं अवांतर, या वेळेला 2 अवांतर व 1 निर्णायक चेंडू, आतापर्यंत 3 चेंडू. दैवत मात्र महागडा ठरू शकतोय का आपल्या टीमला, कारण समोर असणारे 2 मातब्बर फलंदाज, एक अक्षय तर दुसरा चेतन गोवारी. दैवत लेफ्ट मोर द विकेट, अतिशय सुरेख सन्मान दिला सुनील गावस्कर. आणि म्हणूनच त्यांची आठवण आपल्याला प्रकर्षानं येईल मैदानावरती, ज्यांना सांगितला चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे, खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आहे. हा उत्तम चेंडू होता दैवतचं आणि या दैवतनं मात्र चेंडू फेकल्यानंतर त्याला सन्मान दिला. 1 धावसंख्या पळून काढली. 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला जातोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात बिनबाद 4च्या घरात. दैवत नेक्स्ट टू गो. अतिशय सुरेख मारलेला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फेल्ड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पळून काढतायत. 1-1 एक्का दुक्का से काम चलने वाला नाही आहे. या वेळेला मातोश्री ढाबा आणि त्यांचे टीम पॅकर यांच्या मनामध्ये तीच उलगण असेल. हार्टबीट वाढल्या जातील, कारण हाही सामना तसा डुआर डाय, कारण आता उत्तरार्धातील सामने डुआर डाय आहेत. करो या मरो या मैदानावरती आपल्याला जर मैदान सोडायचं असेल. आणि पाहिलं या वेळेला मात्र उंच फटका घेतला आणि फटका दिला सीमा रेषेच्या बाहेर. हा निघालेला एक खणखणीत षटकार. गळ पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीतील रुपेरी पडद्यावरती समालोचनातील दशरथ पाटील, तर मराठी चित्रपट सृष्टीतील दादा कोंडके. कोण विसरणार तो चेहरा. या वेळेला अतिशय सुरेख मारलेला लॉंग ऑफला मात्र चेंडूची झेल पकडली आणि पहिला अंत, पहिल्या खेळीचा अंत, पहिला बुर्जावरून हा मावळा मातोश्री ढाब्याचा कोसळला जातोय. तो अक्षयच्या चेतन गोवारीच्या स्वरूपात. महाराष्ट्राची लोककला म्हणजेच लावणी. या लावणीतून आपण वेगवेगळी गीतं ऐकलीत. जगदीश केबुडकर, यशवंत देव यांची अनेक गीतं आपण ऐकतोय आणि त्यातीलच एक सुंदरसं गीत आपल्या इथं प्रसारित झालं, आपल्याला ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो एक लेजंड खेळाडू, यष्टीरक्षक म्हटलं तर हा क्रिकेटमधील त्या सामन्याचा पाठीचा कणा असतोय. सातत्यानं आपल्या टीममधून यष्टीरक्षक म्हणून कामगिरी निभावणारा सचिन गोवारी. अतिशय सुरेख या वेळेला आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, कडा प्रहार करण्याचा प्रयत्न आल्यानंतर स्वतःचं खातं मोठ्या धावसंख्येनं, कारण पल्ला गाठायचा आहे 77चा. खेळणं गरजेचं आहे. मनसुबा होता, संकल्प होता, स्वप्न होता, अपूर्ण राहिलं सचिनचं. आणि या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता झाली. 6 चेंडू संपले दैवतचे. 6 चेंडूंमध्ये 2 अवांतर, 1 सफलता आणि बाकी निर्णायक चेंडूंमध्ये धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात 11च्या घरामध्ये. या सरासरीनं वाटचाल केली तर मात्र पराजयाच्या छायेखाली बसावं लागेल मातोश्री ढाबा टीमला. मैदानावरती सुरू असणार आता नेक्स्ट पुढचा षटक कोण घेऊन येणार. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल जीवन भेंडे. संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती होती जीवन भेंडे यानं पहिल्याही सामन्यामध्ये उत्तम कामगिरी आपल्या गोलंदाजीतून दाखविली, तो जीवन भेंडे. या वेळेला मात्र अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत 2 एकेरी धावसंख्या. आतापर्यंत अक्षय गोवारी 2 चेंडू खेळला आणि 2 चेंडूंवरती 2 धावसंख्या प्राप्त केल्या. तोच अक्षय. गोलंदाजी मार्कवर जीवन भेंडे आपलं अस्तित्व. आणि म्हणूनच खेळाडू असो किंवा कोणताही कलाकार पहिल्यांदा मनातून हारतोय. आपण मनातून हारता कामा नये. डावखुरा गोलंदाज खरपूस समाचार घेतला. या वेळेला मात्र लॉंग ऑफच्या दिशेला झेल पकडला जातोय आणि दुसरी सफलता प्राप्त होतोय. दुसरा मोहरा गारद होतोय. हे माझ्या लाडक्या जीवा फिरतीचा ठेवा. चांगल्या प्रकारच्या सुरेल गीतांची कातर वेळेत आठवणीत असणारा आपला प्रेम आपल्याला आठवणीत येईल अशा प्रकारची गीतं इथं प्रसारित केली जात आहेत साऊंड मास्टरच्या माध्यमानं. तर गोलंदाजी मार्कवर असणारा जीवन भेंडे, मी म्हटलं होतं गोलंदाजीतून यश संपादन केलं होतं याही सामन्यामध्ये, म्हणजे लीगच्या उत्तरार्धात येतोय. आणि जीवन भेंडे मात्र आपल्या पहिल्या चेंडूवरती एक कडा प्रहार करणारी खेळी संपुष्टात अक्षयसारखी 3 चेंडू फेस झाला आणि 2 धावसंख्या दिल्या. जीवन भेंडे धावेष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. जीवन भेंडेचा मात्र आपल्या कोट्यातील पहिला अवांतर चेंडू मैदानावरती धावपट्टीवरती पाहायला मिळतोय. अतिथी कक्षामध्ये अनेक विराजमान असणारे सन्माननीय, त्यातील काही ज्येष्ठ
डगआउटमध्ये आहेत बाहेर, त्यांनाही विनंती असेल की प्लीज आपण ज्येष्ठ आहात, श्रेष्ठ आहात. आणि या वेळेला मात्र उंचावला जातोय बोट आणि सचिन गोवारीची खेळी संपतोय. या खेळीचा अंत होणार. तिसरा मोहरा गारद होतोय. तिसरा बुरुज डासला जाणार मातोश्री ढाबा टीमचा. धन्यवाद. दशरथ पाटील सर, सुरुवातीलाच या मैदानावरती कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगचं भव्य आणि दिव्य आयोजन केलं गेलं. वरुण राजाचं आगमन झालं. एक दिवस अतिरिक्त आपल्याला खेळायला लागतोय, परंतु तरी न डगमगता आयोजकांना पूर्ववत खेळ सुरू केला आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं कौतुक खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचं, त्यांच्या खऱ्या अर्थानं पराकाष्ठा होती मेहनतीची, श्रमाची, ती या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि म्हणूनच ज्या संयोजन कमिटीनं KJN प्रीमियर लीग 2021 आयोजित केली, त्या आयोजकांचंही कौतुक केलं जाईल, त्यांचेही आभार व्यक्त केले जातील. गोलंदाजी मार्कवर जीवन बेंडे डॉक ऑन करण्याचा प्रयत्न, बॅटफुटला चेंडू होता. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला फेल्ड होतोय. एक धावसंख्या सहजगत्या प्राप्त होतोय आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या एक षटक आणि काही चेंडूंच्या समाप्तीनंतर 13च्या घरामध्ये. अशुभ आणि शुभ असं काहीच नसतोय. क्रिकेटमध्ये 13 हा अशुभ अंक समजला जातोय, हे असं समजलं जायचं. ही भ्रामक कल्पना होती मनामध्ये. पाहिलं जातोय, पहा 13 धावसंख्या असताना सुद्धा आपल्या मनगट्टाच्या ताकदीचा वापर केला आणि भिरकावला चेंडू. एक गगनभेदी येणार आसमानी सुलतानी षटकार. एकच वादा आमचा एकच राणा या उक्तीप्रमाणे गेल्या सामन्यामध्ये 42 धावसंख्येची उतुंग पारी खेळणारा हा राणा, या वेळेला हा राणादा काय करणार मैदानावरती, कारण बॅटचा तोंड उघडला जातोय. षटकारांची खैरात, पावसाची बरसात मैदानावरती पाहायला मिळतोय. तोही तशाच प्रकारचा चेंडू. एक धावसंख्या पलून काढली आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 दशकामध्ये म्हणजे 20च्या घरामध्ये. या वेळेला 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपतोय. क्वालिफाईड पंच सुलक्षण मात्र 12 चेंडूंचा खेळ संपला असा इशारा देत आहेत. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 20च्या घरामध्ये. थोडीशी विश्रांती असेल आणि त्या विश्रांतीतच नक्की सांगणार की आपल्या कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. हे पूर्ण होत असताना फक्त क्रीडा रसिकांचा नव्हे तर टीम पॅकर असतील, काही सपोर्टर असतील, काही आर्थिक दानशूर दाते असतील, मग मॅन ऑफ द मॅच साठी दिलेली सनग्लास असेल किंवा त्याचबरोबर कुपन्स असतील, श्री गणेश एंटरप्राइजेसच्या माध्यमानं असतील किंवा अशा अनेक अर्थदात्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि म्हणूनच नवी मुंबईमधील ही मानाची प्रीमियर लीग म्हटलं जातोय. दशरथ पाटील सरांना आतापर्यंत 4 ते 5 वेळा उल्लेख केलं की 1 लाखाची बक्षीस असणारी प्रीमियर लीग त्यांच्याही नव्हे तर माझ्याही आयुष्यात मी पहिली पाहतोय. ही खऱ्या अर्थानं श्रीमंती, ही मनाची श्रीमंती, ही क्रिकेटची श्रीमंती फक्त आणि फक्त कामोठीच्या जुईच्या आणि नौपाड्याच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. तोच राणा. पाहिलं चेंडूची उंची जास्त, एक मोठा मासा गळाला लागतोय का पाहायचंय, झेलभूमीला दान होतोय. पाहता पाहता राणा मात्र 2 धावसंख्या पूर्ण करतोय, थांबतोय. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 22च्या घरात 22, 2 षटक आणि एका चेंडूचा खेळ संपतोय. 13 चेंडूंमध्ये 22 धावसंख्या जमा करताना दिसतोय मातोश्री ढाबा. गोलंदाजी मार्कवरती पवन चिपळेकर, गोलंदाजी मार्कवरती असणारा एक गोलंदाज, भेदक गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू. पददालित्य असतं तर फटका मोठा बॅटवरती घेता आला असता आणि म्हणूनच फक्त डान्समध्येच पददालित्य नव्हे तर क्रिकेटच्या धावपट्टीवरती पददालित्य आवश्यक असतोय. फटका बनवणं गरजेचं आहे. ते एकदा का एखाद्या खेळाडूला जमलं की तो खेळाडू हा उत्तरोत्तर प्रगतीकडे वाटचाल करतोय. राणाला ते जमतोय, पाहायचं आहे. पाहिला आणि या वेळेला पुन्हा एकदा अतिशय उंचावर मारला चेंडू. चेंडू जाणार सीमारेषा छेदून 1 बाउन्स बाउंड्री, 4 धावा. धन्यवाद. अतिशय सुरेख
गोलंदाजीचा मात्र खरपूस समाचार घेतला. वन बाउन्स बाउंड्री डीप मिड विकेटच्या दिशेनं भिरकावली. राणा तोच राणा फलंदाजी मार्कवर सज्ज. पॉइंटच्या दिशेनं असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू पाठवला जातोय. जाणार हरतोय क्षेत्ररक्षक, जिंकतोय चेंडू. चेंडू सीमारेषा छेदतोय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा चौकार. त्या बाद सुलक्षण सचिन गोवारी, गजानन गोवारी यांना आठवणीत असणारा हा कदाचित गाणं असावं. 30 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. अजूनही जवळजवळ 47 धावांची आवश्यकता असावी निर्णायक विजयासाठी. राणा सेट हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र स्वतः कर्णधार परेश चेंडूला फेल करतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण करतोय. 2 षटकं आणि आतापर्यंत 5 चेंडू. या षटकातील पवन चिपळेकरचा निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन जाणार. 6वा अस्त्र फेकणार मैदानावरती, धावपट्टीवरती तोच पवन चिपळेकर आणि त्याला मात्र प्रतिउत्तर देणार विजय. नवीन गोवारी, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा मात्र आलेला आपल्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 35च्या घरात. चंदाचे आई बाबा निघारी का सारे बोलविला, कोथिंबीर हिरवा चोरा जले किला पारखिला. धन्यवाद. राणासाठी गोल्डन चान्स, सुवर्ण संधी. हा सामना जर मातोश्री ढाबा यांच्यासाठी आपल्या पल्ल्यात खेचण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न नव्हे सक्सेस, यशस्वी प्रयत्न केला, तर राणासाठी, विजय राणासाठी मातोश्री ढाब्याचे ओनर आणि आपले टीम पॅकर विनायक म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपयाची धनराशी असेल. परंतु समीकरण बघा, 12 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्रचंड मोठं समीकरण आहे, खोदून काढावे लागतील प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार समोरच्या चेंडूचा. गोलंदाजी मार्कवर तोच दैवत, ज्या दैवतनं एक सक्सेस षटक फेकला, ओव्हर टाकला धावपट्टीवरती, तोच डावखुरे आताचा गोलंदाज पाहिला आणि राण्याच्या बॅटनं आपला चेंडू भिरकावून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कोई सहरी बाबू दिल लहरी बाबू हाय भगवान गया घुंघरू में छम छम नचती फिरा. क्या बात, अभी तो छम छम नाचना पडेगा इस विकेट पर राणा को. राणाला नाचावं लागेल कारण 36 धावांची आवश्यकता. 11 चेंडू अजूनही शिल्लक. या वेळेला दिशा बदलली, राऊंड विकेटनं मारा करतोय डाव्या हातानं. आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न आणि या वेळेला यष्ट्या उकडून काढल्या. मात्र सागर क्वालिफाईड पंच आहे, त्या स्थितीमध्ये अपील दाद फेटाळली जातोय. परेश मात्र स्वतः यष्टीरक्षक नजरेची पापणी लवतोय तो क्षणातच यष्ट्या उकडून काढतोय. तसाच होता माझा जीवा महादा. 9 हाताच्या अंतरावरचा माणूस गायब करायचा, नारळ गायब करायचा, एवढा प्रचंड तरबेज होता तो आणि म्हणूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हटलं जातोय. या वेळेला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा थोडासा चेंडू या वेळेला हेरला जातोय. मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. 2 निर्धाव चेंडूंची मोहर लागली जातोय या चेंडूंवरती. अजूनही समीकरण तेच असेल. 9 चेंडू आणि 36 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. अतिशय सुरेख चेंडू. या वेळेला चेंडूला मात्र दिशा दिली. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. एक करता 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 43 धावसंख्या धावपटलावरती. अजूनही 34 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 8 चेंडू 34 धावा, 8 चेंडू. दैवत गोलंदाजी मार्कवर सज्ज, ज्यांना आतापर्यंत 4 चेंडू फेकले आणि 4 चेंडूंमध्ये 8 धावा. पाहिला उंची जास्त. या वेळेला आता राणा जखडला जातोय का? अभिमन्यू फसला गेला चक्रव्यूहामध्ये आणि राणा जाणार बॅक टू पॅव्हेलियन. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा मी सटला, तुझी चिमणी उडाली भोर भोर, माझा पोपट. धन्यवाद.
या वेळेला समीकरण जवळ येऊन राहिलं. समीकरण आता राहिलंय ते 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये जवळजवळ 34 धावांची आवश्यकता. त्रिफळाचित बाद, एष्ट्या उखडल्या गेल्या आणि या वेळेला हाही फलंदाज राणा तंबूत परततोय ना परततोय. पाठोपाठ येताना दिसेल नवीन गोवारी. शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला न भर. धन्यवाद. राणानं याही खऱ्या अर्थानं खेळीमध्ये 26 धावसंख्या आपल्या टीम साठी दिल्या. एक उत्तम खेळ खेळला. 8 चेंडू खेळला राणा, 9 चेंडू खेळला. 12 चेंडूंमध्ये 26 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या तोच राणा. मात्र समीकरण फार कठीण होतं. परेश मात्रे स्मित हास्य चेहऱ्यावरती दिसू लागलं परेशच्या, कारण आता मात्र औपचारिकता सामन्यांमध्ये राहतोय का, कारण 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये जवळजवळ 34 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. प्रत्येक चेंडूवर 6च्या आणि 5च्या मोठ्या फटक्यानंच आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येणार सुशांत पाटील नॉन ट्रॅक एंडकडे. गोलंदाजानं पहिला चेंडू फेकला. पहिल्या चेंडूवरती का होणार एक पाहता पाहता इथं मात्र सरते शेवटी धावपट्टीच्या सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय चेंडू. एकच धावसंख्या पूर्ण करतायत. धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 34. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर. ऋषिकेश वैयक्तिक पहिला आणि सांघिक निर्णायक शेवटचं षटक घेऊन आला. ऋषिकेश पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. सुशांत. ऋषिकेश या वेळेला त्या अरबी समुद्रात हरवलेला तो जहाज, याला होका यंत्र अपेक्षित आहे. दिशाहीन गोलंदाजी ऋषिकेशला या रायझिंग स्टारला उगवत्या ताऱ्याला. आणि म्हणूनच गोलंदाजी नुसती जलद गतीची असणं गरजेचं नाही तर नियंत्रित असणं गरजेचं आहे. या वेळेला हा गोलंदाज अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी. इथं मात्र पुन्हा एकदा अवांतर एक निर्णायक तर दुसरे लगातार 2 बॅक टू बॅक अवांतर चेंडू फेकताना दिसतोय ऋषिकेश. वैयक्तिक पहिला आणि सांघिक शेवटचं षटक ऋषिकेश. कमी धावसंख्या असतात ऋषिकेशला आता मात्र चारही बाजून आपल्या चाहत्यांनी आणि खास करून खेळाडूंनी फार मोठ्या शब्दांच्या चपराक लगावल्या असत्या. त्या ऐकाव्या, कारण टाक्यांचे घाव सुचल्याशिवाय दगडालाही देव पण येत नाही. रायझिंग स्टार असतील त्यावेळेला अनुभवाचे बोल ऐकणं हे गरजेचं आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र इथं मिस करताना दिसतोय सुशांत पाटील. आता मात्र सुशांत पाटील नक्कीच हे सोपं नाही. आखूड टप्प्याचा चेंडू या वेळेला मात्र पाहिलं जातोय काय होतोय. ऋषिकेश आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजून राऊंड द विकेटनं मारा करतोय. अतिशय सुरेख उंचावर मारला चेंडू. स्क्वेअर लेग कडे असणारा क्षेत्ररक्षक एक मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर कदाचित आपल्याला पुढेही मार्गस्थ होता येईल, परंतु मातोश्री ढाबा या वेळेला दुपारच्या जेवणानंतर म्हणजेच त्यांनी खाल्लेले जे मेनू खाल्लेले आहेत ते जर आपण इथं पाहिलं तर या मैदानावरती तशा प्रकारची खेळी आपल्याला इथं पाहायला, कारण त्या अतिशय सुरेख परेश मात्रे स्वतः चेंडू खाली असेल आणि झेल पुन्हा एकदा चेंडू भूमीला दान होतोय. झेल भूमीला दान होतोय. षटक संपला जातोय. विजेती टीम असेल स्वराज 11. परेश मात्रेची टीम जिंकतोय. अभिनंदन परेश मात्रे आणि ऑल टीम. या वेळेला पराभव झालेल्या टीमला मातोश्री डाब्यालाही पुन्हा एकदा हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील.